नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र नितीन पाटील. आपल्या रूरल ॲग्रिकल्चर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक आभार. आज आपण असा टॉपिक घेऊन आलेला आहे की फळबागामध्ये किंवा आंब्यामध्ये छाटणीचे नेमके उद्देश आणि फायदे काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पाहू शकता 2 वर्षाची आंब्याची बाग आहे. या बागेमध्ये आपण छाटणी केलेली आहे. एकंदरीत 10 बाय 15 फूट अंतरावरती या बागेची आपण लागवड केलेली आहे. तर या बागेमध्ये आपण 10 बाय 15 2 झाडातील अंतर हे 10 फूट ठेवलेलं आहे. आणि साधारणतः आंबा हे फळपीक आहे ते साधारणतः बागेमध्ये 40-50 वर्षे जगणारं पीक आहे. पण आपण काय केलं, प्रचलित पद्धतीचा वापर करून कमी अंतरावरती झाडांची लागवड केलेली आहे. मग नैसर्गिकरित्या झाडांची जर वाढ आपण करून दिली तर झाडं ह्या 10 फूट अंतरामध्ये बसणार आहेत का? तर नाही बसणार. मग आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही काय केलं, झाडांची छाटणी करायला सुरुवात केली. साधारणतः ह्या 3 वर्षाच्या झाडामध्ये छाटणी परिपूर्ण केलेली आहे. छाटणीचा पहिला मुद्दा असा आहे किंवा उद्देश असा आहे की छाटणी केल्यामुळं आपण पाहिजे तितक्याच 3 ते 4 फांद्या आपण वाढवून घेतो. 3 फांद्यावरती आपण काय करतो, झाडांची उंचीवर 2 फूट अंतरावर 3 फांद्या ठेवून घेतो. आणि 3 फांद्या ठेवल्यामुळं झाडं हे काय होतात, पसरट बनतात. कारण झाडांचा जो काही मुख्य शूट सिस्टीमचा भाग आहे, शेंड्याचा भाग आहे, तो आपण काढून टाकून देतो. आणि हे काढून टाकल्यामुळं त्याच्या उपफांद्या ज्या आहेत त्या उपफांद्या आपण 3 घेतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेल्या आहे. मग या 3 फांद्या मजबूत होतात, दणकट होतात आणि तिन्ही बाजूनं 4 फांद्या ठेवल्या असतील तर 4ही बाजूनं पसरट वाढतात. आणि अशा पद्धतीने ह्या फांद्या पसरट वाढल्यामुळं झाडांचा जो काही मध्यभाग आहे तो मध्यभाग काय होतो, या ठिकाणी मोकळा असतो. आणि झाडांचं फ्रेमवर्क हे मजबूत बनतं. फांद्या ह्या मजबूत आणि दृढ मजबूत अशा पद्धतीच्या फांद्या होतात. या फांद्या व्यवस्थित बनल्या की झालं. आणि यामध्ये अशा पद्धतीनं ही काही सेंट्रल लीडर सिस्टीम न वापरता मध्यभाग मोकळा अशा पद्धतीची आपण या ठिकाणी छाटणी करतो. झाडांचा मध्यभाग मोकळा असल्यामुळं झाडामध्ये हवा खेळती राहण्यासाठी मदत होते. आणि छाटणीमुळं जे काही अनावश्यक एकमेकांमध्ये गुंतागुंती झालेले फांद्या असतील त्या फांद्या आपण काय करतो, सिकेटरच्या माध्यमातून काढून टाकून देतो. आणि सर्वदूर या ठिकाणी पाहू शकता हे जे आपलं झाड आहे तर पूर्ण अशा प्रकारे पसरलेलं आपल्याला दिसून येतं. आणि छाटणीचा फायदा असा झाला की यामध्ये काय झालं, पूर्णपणे या झाडाची छाटणी केल्यामुळे झाडाचे पूर्णपणे फांद्या आपल्याला पसरून दिसतात. आणि झाडाची उंची ही जेमतेम 6 ते 7 फुटापर्यंत झाडाची उंची आपल्याला दिसून येते. ह्या 7 फुटापर्यंत छाटणी केल्यामुळं झाडाची उंची ही 7 फूट झाली. आणि यामुळं आपल्याला फायदा असा झाला की झाडावरती कीटकनाशकाच्या बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्यायच्या आहेत, त्या फवारण्या घेण्यासाठी आपल्याला सोपं झालं, फवारण्या करण्यासाठी या ठिकाणी सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस फळधारणा होईल तर फळधारणेमध्ये आपल्याला फळांची काढणी करण्यासाठी या ठिकाणी काय होतं, मदत होते. म्हणजे एकंदरीत आपण जमिनीवर उभा टाकूनच आपण काय करतो, झाडांची फळे आपण काढून घेऊ शकतो. एकंदरीत झाडामध्ये हवा खेळती राहते आणि चांगल्या प्रकारे प्रकाश असण्याची क्रिया होते आणि भरपूर प्रमाणामध्ये फुलं निर्मिती होऊन उत्पादनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो. तर हे बेनिफिट महत्त्वाचे आहेत. म्हणून एकंदरीत झाडाचं फ्रेमवर्क व्यवस्थितरित्या तयार करून घेण्यासाठी आपण छाटणीचा वापर या ठिकाणी करत असतो. आणि लागवड केलेल्या योग्य अंतरामध्ये विशिष्ट झाडं जी आहेत ती त्या तेवढ्या जागेमध्ये बसावेत, एकतर झाडांची संख्या वाढावी आणि जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन मिळावं. आणि नैसर्गिकरित्या जर आपण या ठिकाणी झाडं वाढवलीत ते आवाढव्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. मग त्या ठिकाणी आपल्याला विद्राव्य स्वरूपातील अन्नद्रव्य असतील झाडावर द्यायचे, ते आपण फवारणीच्या स्वरूपामध्ये मोठ्या झाडाला आपण देऊ शकत नाही. त्याचबरोबर फळांची तोडणी असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तोडणी करणं गरजेचं आहे. झाडं मोठी असल्यावर वरच्या भागामध्येच फळं लागतात. छाटणीचा फायदा हा सुद्धा आहे की बाबा झाडांचा आपण पसरून जर झाडं आपण छाटणी केली मध्यभाग मोकळा ठेवून तर निश्चितच त्याचा फायदा होतो आणि सर्व प्रमाणामध्ये सर्व झाडामध्ये प्रत्येक फांदीवरती फळे लागतात. पण नैसर्गिकरित्या वाढवलेल्या झाडामध्ये फक्त वरच्या बाजूनच शेंड्याकडील सूर्यप्रकाश जिथे जिथे मिळतो त्याच भागामध्ये आपल्याला फळं दिसून येतात.